सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे तर त्या सिच्युएशन्स मधून जाताना त्या व्यक्तीला हेल्पलेस वाटत असतं, अतिशय असहाय्य वाटत असतं आणि मग या ट्रॉमामधून हळूहळू अँझायटी, डिप्रेशन, पॅनिक अटॅक्स, प्रोक्रॅस्टिनेशन यांसारखे इश्यूज हळूहळू मग पुढे यायला लागतात किंवा त्या दोन्ही गोष्टी हातात हात घालून त्या व्यक्तीला लवकर स्वस्थ करू शकतात। या ट्रॉमाची इंटेन्सिटी त्या व्यक्तीवर अवलंबून असते, त्याच्यामध्ये आपल्याला फरक दिसू शकतो। असा आघात व्यक्तीला भावनिक दृष्ट्या खूप थकवणारा असतो, त्यांना तो आघात खूप दमवणारा असतो। आणि प्रॅक्टिस करत असताना मला एक जाणवलेली गोष्ट म्हणजे जेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा लॉस होतो, सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळेला त्या व्यक्तीला हे सतत भावना असते की मी माझं फ्रीडम गमावतीये किंवा माझं ते फ्रीडम पूर्णपणे माझ्याकडून गमावलं गेलेलं आहे। या गोष्टींमुळे तो जो आघात आहे तो जास्त त्रासदायक होत असतो त्या क्लायंटला किंवा पुढच्या व्यक्तीला। तसंच तुमच्या शरीराने देखील तो जो आघात आहे, तो ट्रॉमा आहे, तो कुठेतरी धरून ठेवलेला असतो, होल्ड करून ठेवलेला असतो। मग अशा वेळी काउन्सिलर असा ट्रॉमा शरीरामधून रिलीज करायलाही तुम्हाला मदत करत असतं। आपण सध्या जी सिरीज करतोय त्यामध्ये आपण माहिती घेतोय वेगवेगळ्या काउन्सिलिंग थेरपीज बद्दल। त्यात आज आपण बघूया ट्रॉमा फोकस थेरपी म्हणजे काय, त्याचा उपयोग मला कसा होतो। पण त्याआधी ट्रॉमा म्हणजे नक्की काय? सध्याचा हा खूप ट्रेंडिंग वर्ड आहे म्हणून कुणीही उठून हा शब्द वापरतय, पण मग खरंच ती व्यक्ती ट्रॉमॅटाइज्ड आहे का हे मला नक्की कसं समजतं, त्याचे काय काय सिम्पटम्स असतात किंवा ट्रॉमाची मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून काय व्याख्या आहे, त्याचे काही स्पेसिफिक सिम्पटम्स असतात का किंवा सगळेच जण हा सारख्याच प्रमाणात एक्सपिरियन्स करतात का? अशा प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला हवी असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। नमस्कार, मी डॉक्टर वर्षा हरीश देशपांडे, तुम्हा सगळ्यांची डॉक्टर मैत्रीण। आज तुमच्याशी ट्रॉमा फोकस थेरपी या विषयावर संवाद साधू इच्छिते। तत्पूर्वी तुम्ही जर माझा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज सबस्क्राईब करा अशी मी तुम्हाला विनंती करते आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूयात। आपण जेव्हा ट्रॉमा फोकस म्हणतो तेव्हा सगळ्यात आधी ट्रॉमा म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे। तर हा शब्द ना आजकाल इतका कॉमन झालेला आहे, पण हा ट्रॉमा म्हणजे नक्की काय असतं तर तुम्हाला जे अनेक अनुभव येतात तर त्याच्यातले काही अनुभव जे असतात तर ते जबरदस्त धक्का देणारे असतात, तुम्हाला खूप त्रासदायक वाटणारे असतात, भीती तुम्हाला वाटून गेलेली असते त्या अनुभवांमध्ये किंवा तुम्हाला त्याच्यामुळे खूप पेनफुल अशा सिच्युएशन्स मधून तुम्ही गेलेले असता। हे सगळं झालंच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे तर त्या सिच्युएशन्स मधून जाताना त्या व्यक्तीला हेल्पलेस वाटत असतं, अतिशय असहाय्य वाटत असतं। मी या सगळ्यातून जात असताना मी स्वतःचीच मदत करू शकत नाहीये, इतर कोणी तर माझी मदत करू शकतच नाहीये, पण मी देखील स्वतःची मदत करू शकत नाहीये। ही असहाय्यताच त्या व्यक्तीला ट्रॉमा देऊन जाते, आघात देऊन जाते। मग मला नक्की कसं समजेल की मी ट्रॉमॅटाइज्ड आहे की नाही, त्याचे काय काय सिम्पटम्स असतात। तर अशा व्यक्ती ह्या अचानक त्यांना दचकायला होतं, ते प्रत्येक काम जे असतं ना ते पुढेच ढकलत राहतात, त्यांना ती सवयच असते प्रोक्रॅस्टिनेट करण्याची। किंवा अशा व्यक्ती ह्या आजूबाजूच्या लोकांपासून डिटॅच राहतात, कायम एक्झॉस्ट असतात, टेन्स असतात, चिंताग्रस्त असतात, त्यांना रात्रीची झोप नीट लागत नाही, त्यांना कॉन्सन्ट्रेशन इश्यूज असतात किंवा त्यांची जी सेन्सिटिव्हिटी असते, जाणीव क्षमता असते ती कमी झालेली असते, त्यांच्या नातेसंबंधांमध्ये सुद्धा तणाव असतो आणि मग या ट्रॉमामधून हळूहळू अँझायटी, डिप्रेशन, पॅनिक अटॅक्स, प्रोक्रॅस्टिनेशन यांसारखे इश्यूज हळूहळू मग पुढे यायला लागतात।
इथे मला नक्की सांगायला आवडेल की मी प्रॅक्टिसमध्ये जेव्हा बघते की मानसशास्त्रीय आधाराने त्या व्यक्तीचं डायग्नोसिस हे किती साधं असू देत किंवा कितीही मोठं असू देत, पण औषधांबरोबरीनेच जेव्हा त्यांच्यावर झालेला हा मानसिक आघात आणि त्यामुळे झालेली मानसिक जखम ह्याची जेव्हा दखल घेतली जाते आणि ती हील करण्यासाठी म्हणून जेव्हा प्रयत्न केले जातात या थेरपीच्या माध्यमातून, तेव्हा त्यांचं जे मन असतं ते हळूहळू या हिलिंग मधून निरोगी व्हायला लागतं आणि मग या ट्रीटमेंटच्या आधाराने किंवा त्या दोन्ही गोष्टी हातात हात घालून त्या व्यक्तीला लवकर स्वस्थ करू शकतात. पण इथे या थेरपीचा रोल प्ले हा मोठा असतो, कारण त्यांच्या त्या आघातावरच इथे फोकस केलेला असतो आणि त्याच्यामुळं हिलिंग हे सोपं जातं. ट्रॉमा हा खरं तर घडलेली घटना आहे, त्यापेक्षाही त्या घटनेवर त्या व्यक्तीचा रिस्पॉन्स कसा होता, त्याला त्याच्यामुळं कसं हादरा बसला होता त्यावर अवलंबून असतो. मग तो झालेला ट्रॉमा किंवा आघात हा एखाद्या घटनेमुळे असेल किंवा छोट्या छोट्या घटना एकत्र येऊन तो आघात झालेला असेल. बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीला ज्या गोष्टीमुळे आघात झालेला असतो किंवा तो वाटू शकतो तोच दुसऱ्या व्यक्तीला तेवढ्याच प्रमाणात वाटेलच असं नाही. प्रत्येकाची हा आघात झेलण्याची क्षमता, लहानपणापासून त्यांच्या मनाचं झालेलं कंडिशनिंग किंवा त्या व्यक्तीचा जो रेझिलियन्स असतो त्याच्यावर देखील या ट्रॉमाची इंटेन्सिटी त्या व्यक्तीवर अवलंबून असते. त्याच्यामध्ये आपल्याला फरक दिसू शकतो. मग असे हे जे आघात असतात तर ते आघात तुम्हाला आवडत असलेल्या दोन व्यक्तींच्या भांडणामुळेही होऊ शकतो किंवा शाळेमध्ये लहानपणी तुमची कोणीतरी चेष्टा केलेली असते. कधी कधी लहानपणी पेरेंटिंग खूप स्ट्रिक्ट झालेलं असतं. अशा वेळी सुद्धा तुम्हाला असे आघात होऊ शकतात. कधी कधी शारीरिक, लैंगिक किंवा भावनिक अत्याचारांमुळे सुद्धा हे आघात किंवा हा ट्रॉमा त्या व्यक्तीवर झालेला असतो. एखाद्या मेडिकल इमर्जन्सी मध्ये देखील कोणाला तरी हा ट्रॉमा होऊ शकतो किंवा मी कोणाला तरी माझ्या जवळच्या व्यक्तीला गमावलेलं आहे तर त्यामुळे मला ट्रॉमा होतो. असा आघात व्यक्तीला भावनिक दृष्ट्या खूप थकवणारा असतो, त्यांना तो आघात खूप दमवणारा असतो. आणि प्रॅक्टिस करत असताना मला एक जाणवलेली गोष्ट म्हणजे जेव्हा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा लॉस होतो अशा वेळी त्या गेलेल्या व्यक्तीमुळे झालेला लॉस किंवा झालेल्या वेगवेगळ्या शारीरिक, मानसिक, लैंगिक शोषणामुळं एक प्रकारचं दुःख किंवा गिल्ट हे तर असतंच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यावेळेला त्या व्यक्तीला हे सतत भावना असते की मी माझं फ्रीडम गमावतीये किंवा माझं ते फ्रीडम पूर्णपणे माझ्याकडून गमावलं गेलेलं आहे किंवा त्या व्यक्तीच्या लॉस आधी किंवा या अब्यूज आधी माझी जी आयडेंटिटी होती, मी स्वतःला जे बघत होते तर ती माझी आयडेंटिटीच आता हळूहळू कमी व्हायला लागली किंवा त्या आयडेंटिटीचा माझ्या मनामध्येच प्रॉब्लेम सुरू झाला. माझी जी सेन्स ऑफ सिक्युरिटी असते त्यालाही कुठेतरी धक्का लागलेला असतो आणि या गोष्टींमुळे तो जो आघात आहे तो जास्त त्रासदायक होत असतो त्या क्लायंटला किंवा पुढच्या व्यक्तीला. मग असा हा ट्रॉमा एखाद्याला त्रासदायक होत असेल तर ती व्यक्ती त्याबद्दल बोलणं अवॉइड करेल का पसंत करेल? आधी नॅचरलीच त्या गोष्टीकडे बघण्याची त्यांची तयारी नसते, कारण ऑलरेडीच त्या घटनेमधून त्यांना इतका त्रास होऊन गेलेला असतो की पुन्हा तो त्रास सहन करण्याची त्यांची तयारी नसते. पण हळूहळू हे असंच जर चालत राहिलं, ह्या गोष्टी जर खाली दबल्या गेल्या तर मगाशी जे तुम्हाला सिम्पटम्स सांगितले ते त्या व्यक्तीला एवढे ओव्हरवेल्मिंग होतात आणि त्याच्यामुळे त्यांचं रुटीन डिस्टर्ब व्हायला लागतं आणि मग अशा वेळी ते याबद्दल बोलणं पसंत करतात. ट्रॉमा फोकस थेरपीमध्ये तो काउन्सिलर लगेचच तुम्हाला ज्या घटनेमुळे तुम्हाला आघात झालेला आहे त्या घटनेबद्दल न विचारता त्याच्याशी संबंधित तुमचे विचार किंवा तुमच्या भावना आधी समजून घेण्याचा प्रयत्न करतो.
तसंच तुमच्या शरीराने देखील तो जो आघात आहे, तो ट्रॉमा आहे, तो कुठेतरी धरून ठेवलेला असतो, होल्ड करून ठेवलेला असतो. मग अशा वेळी काउन्सिलर असा ट्रॉमा शरीरामधून रिलीज करायलाही तुम्हाला मदत करत असतं. ट्रॉमा फोकस थेरपीमध्ये तुमचे भावना किंवा तुमचे विचार हे इग्नोर करण्यापेक्षा तुम्हाला त्याची जाणीव करून देणं आणि ते सध्या ते तुम्हाला कुठल्या पद्धतीने त्रास देत आहे, तुमचं जीवन कसं अफेक्ट करतंय याबद्दल क्लायंटला या थेरपीतून अवेअरनेस येतो. या थेरपीचा किंवा सगळ्याच काउन्सलिंग थेरपीचा एक गोल काय असतं, तर तुम्हाला ज्या तुमच्या पास्ट लाईफ मध्ये मनाला ज्या जखमा झालेल्या असतात तर त्या भरून काढून तुमचा जो वर्तमान आहे किंवा तुमचं जे भविष्य आहे ते अगदी जगण्यास सुयोग्य करणं, सुखी बनवणं. बेसिकली अशा टॉप थेरपीज असतात या तुमच्या ट्रॉमावर, या आघातावर फोकस करून तुम्हाला त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. अशा काही थेरपीज म्हणजे जसं की आर्ट बेस्ड थेरपी आहे, प्ले थेरपी आहे, CBT आहे. अशा थेरपीचा समूह म्हणजे ट्रॉमा फोकस थेरपी आहे. आणि समोर असलेल्या क्लायंटला त्याला कुठली थेरपी सूट होईल याप्रमाणे त्या थेरपीचा वापर करून त्यांच्या ट्रॉमावर या ट्रॉमा फोकस थेरपीमध्ये फोकस केला जातो आणि मग त्याच्या मनाची जखम ही हळूहळू भरून काढली जाते. तर असा होता आजचा हा ट्रॉमा फोकस थेरपीवरचा व्हिडिओ. तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून कळवा. थँक्यू.